सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी जी महत्त्वाची माहिती आहे ती दिलेली आहे। सर्वात मोठी अपडेट आहे, महिलांसाठी खुशखबर आहे। तसेच या ठिकाणी पाहू शकता काही महिला अपात्र देखील ठरलेल्या आहेत। तर नेमकं कारण काय आहे, यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, लाभ देखील मिळणार आहे या योजनेचा। तर सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे सर्व बदल, योजनेचे सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे सबस्क्राइब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर सुरुवात करण्या अगोदर नक्की सबस्क्राइब करा। सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आपण पाहत आहोत। तर पाहू शकता महासंवाद या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमने दिलेली माहिती आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी एक मोहीम जी आहे ती राबवावी अशी माहिती इथं दिसत आहे। महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे मॅडमची माहिती आहे। पुढे यामध्ये काय माहिती आहे तर 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे। दिनांक 13 ऑगस्ट रोजी देण्यात आलेली ही माहिती आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। 31 जुलैपर्यंत अर्ज पाहू शकता। इथं 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या बँक खात्याच्या अकाउंटमध्ये म्हणजे बँक खात्यामध्ये तुम्हाला थेट लाभ जो आहे तो मिळणार आहे। ज्या पात्र महिलांचे बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम शिबिरांचे आयोजन देखील करावे। आधार जोडणी झाल्यास ज्या महिला पात्र आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेले आहे। तर सर्वात मोठी अपडेट आहे, 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत अशा पात्र लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहण्यास मिळणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी माहिती देत पुढे त्या म्हणत आहेत। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास विभाग मंत्री तटकरे मॅडम यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला। त्यावेळी त्या बोलत होत्या। महिला व बालविकास विभागाचे माध्यमातून ही माहिती समोर येत आहे। तर या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात येणार आहे। या योजनेचा जो थेट लाभ हस्तांतरण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। त्यामध्ये या योजनेचा थेट प्रक्षेपण देखील दाखवण्यात यावे। या योजनेत आत्तापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये DBTद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे। पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत। तर या 1,35,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि यापैकी 27 लाख महिलांचे आधार लिंक नाही। त्यामुळे 17 तारखेला त्यांना पैसे मिळतील का नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण जर आधार लिंक असतील तरच पैसे मिळतील। तुमचा फॉर्म जरी मंजूर असेल तरी पण आधार लिंक नाही 27 लाख महिलांचं। तर ज्यावेळेस आधार लिंक होईल त्यावेळेस तुम्हाला हे पैसे नक्की मिळतील। परंतु जर 17च्या अगोदर आधार लिंक केले तर नक्की या योजनेचा लाभ मिळेल। तर पहा, महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी। कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यायची आहे। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकची मदत घेण्यात यावी। तसेच येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना तटकरे मॅडमने दिलेल्या आहेत। पुढे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। तर ज्या 27 लाख महिलांचे आधार लिंक नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार।
आहेत, परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम देण्यात येणार आहे. काळजी करू नका, 27 लाख महिलांना देखील पैसे मिळणार आहेत. ज्यावेळेस आधार क्रमांक लिंक होईल त्यावेळेस कोणतेही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यायचा आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती आहे, योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्टपर्यंतची मुदत अंतिम नसून, खूप महत्त्वाची लाईन आहे, 31 ऑगस्टची अर्ज करण्याची शेवटची तारीख होती ती आता अंतिम नाही. अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज जे आहे ते कायमस्वरूपी चालणार आहेत, निरंतर चालणार आहे. कायमस्वरूपी म्हणजे थोडे तुम्हाला माहिती आहे का, निरंतर म्हणजे जास्त दिवस चालणार आहे. अर्ज करण्यासाठी आता त्यांनी विशिष्ट अशी शेवटची तारीख देण्यात आलेली नाही. जसं की 31 ऑगस्ट शेवटची तारीख होती या अगोदर, आता ही तारीख त्यांनी फिक्स सांगितलेली नाही की या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत, परंतु 31 ऑगस्ट नंतर देखील अर्ज सुरू असणार आहेत, निरंतर अर्ज सुरू राहणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. 31 ऑगस्ट नंतर पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे. तर महत्त्वाची माहिती आहे. तर लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे. आता तुम्हाला अर्ज करता येणार आहेत 31 ऑगस्ट नंतर. आणि जरी तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर असेल पण तुमचं बँक लिंक नसेल, आधार लिंक नसेल बँकेला, तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळेल. आणि जरी झालं नाही तरी तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील ज्यावेळेस तुमचा आधार लिंक होईल बँक अकाउंटला. अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे सर्व बदल तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.